चौथी पाचवीपर्यंत मी एका इंटरव्ह्यूला गेलो होतो. मुलं भेटली. मी एका मुलाला विचारलं, काय रे काय काय करतो? इंग्रजी येतं मला, आय नो इंग्लिश, एवढं फक्त इंग्रजी वाक्य चांगलं आहे. म्हटलं बरोबर, नशीब ते तरी बरोबर. म्हटलं हे उदाहरणार्थ सांग बरं. म्हणाले काय, मेरी हॅड ए लिटिल लॅम्ब. लॅम्ब म्हणजे काय रे? लॅम्ब लिटिल लॅम्ब काय? इट्स फ्लीस व्हाईट ॲज स्नो. पाठ केलेलं. फ्लीस म्हणजे काय माहीत नाही. स्नो म्हणजे काय? आईस्क्रीममध्ये स्नो काय आईस्क्रीम असतो का? स्नो म्हणजे पावसासारखा सुंदर असतो, पडतो, मजा वाटते, उलट लोक खेळतात असा स्नो असतो, माहीत नाही. पण ना, इट्स फ्लीस व्हाईट ॲज स्नो पाठ करायचं. आणि तेच डोक्यात घेऊन पुढे मोठे झाले की मग फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये असंच चालतं की ते स्नोचा अर्थ चुकीचा, फ्रीजचा अर्थ चुकीचा. तसं तिकडे सुद्धा कुठलंही नीट कळत नाही, कुठलाही प्रकार नीट कळत नाही. पण आपला म्हणजे खेड्यातला गावठी उत्तर महाराष्ट्रातला घ्या, वराळातला घ्या, दक्षिणेतल्या बारक्या बारक्या गोष्टी पटकन सांगतो. भूकंप म्हणजे काय पटकन कळतं, काय भूकंप कळतं. किंवा कुठल्याही आल्या बारक्या गोष्टी म्हणजे ज्वारी बाजरी वगैरे याला तर आपल्या धान्यातसुद्धा माहीत नाही, काय म्हणतात त्यांना, खातो आपण ते माहीत नाही. पण काहीतरी बोलतं मग सिरियल बिरियल असं नाव द्यायचं. सिरियल म्हणजे तो सगळा गट असतो, ते काही सिरियल नाही. जवार हे खरं नाव आहे, ते ज्वारीच म्हणाल. त्यापेक्षा अशी दुर्दैवानी वाईट आपल्या मुलांची, आणि आपण त्याला जबाबदार. आणि हे सगळं तुम्हाला सगळीकडे दिसेल की हे वाढत वाढत इतकं चाललं आहे आज की आज शाळा बंद होत आहेत, इंग्रजीत शाळा मुलांना पाठवायचं आहे. ही मुलं पुढे काही करू शकत नाहीत, मागे पडतात. आणि आपलं हे दुर्दैव होत आहे की एवढी मोठी भाषा की जी आता मी सांगितलं ते इसवी सनापूर्वी थोडा, पण ते 11,000 लीळा चरित्र घ्या, जगात असा ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी हे विश्वची माझे घर, त्या काळात सांगणारा माणूस, कोणाला माहीत नसायचं काय विश्व आहे घर कसं असतं, पण तेव्हा सांगितलं. तुकाराम की सगळ्या जगात वंदनीय असा कवी, हे आपल्याकडे फार पूर्वी होऊन गेले लोक आहेत. तर ही आपली परंपरा आपण टिकवणं आणि वाढवणं आणि तिचं निदान जतन करणं. नाही पुढे वाढवता येत तर निदान ते मारू नका, जतन तरी करा. आपल्या मुलांना तुकारामाचे 10-12 श्लोक हंग किंवा ज्ञानेश्वरचे 10 श्लोक आले तरी खूप आहे. पण ते मेरी हॅड ए लिटिल लॅम्ब न आलेलं बरं. त्यापेक्षा हे तुम्ही शिकला तर तुमचा मुलगा डोकं नीट चालेल, त्याला कळत राहील की विश्व काय असतं आणि घर काय असतं वगैरे वगैरे या गोष्टी करतात आणि ती सवय पडते. असं एक दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगितली. आणखीन एक मला एक गोष्ट सांगायची आपल्याला की जी काही समृद्धी मराठी लोकांनी मिळवली आहे तिथं आजच आपल्याकडे या भाषावर रचनेमुळे जरा मोडतोड झाली आहे. पण संबंध हिंदुस्थान असताना जर तुम्ही पाहायला गेला तर संबंध देशात क्रांती करणारे लोक मराठी लोक. कानडीतला क्रांती करणारा आधुनिक लोक दरा बेंद्रे, इंदिरा नायक, हे मराठी भाषेत कानडीत क्रांती केली. दुसरे गजानन महादेव मृत्यूबोध, मराठी भाषा, त्यांचा भाऊ आपल्याकडे मराठी कवी आहेत, हिंदीतली क्रांतिकारक कवी. नंतर डोगरा भाषा जी आता आम्ही रिकग्नाईज केली, 24 भाषांपैकी एक डोगरा भाषा जम्मू काश्मीरमध्ये. तिचा संस्थापक म्हणजे पहिला त्यांचा जो आहे तो काहीतरी भगवत प्रसाद असा तो पहिला जो तो मराठी म्हणत होता. कारण हे लोक अहमद शाह अब्दालींनी पानिपतमध्ये पकडून नेले आणि त्यांना बंद करून ठेवलं वर्षभर. हे जेव्हा परत आले ते तरी 400-500 लोक होते. तेव्हा पुण्यातल्या लोकांनी त्यांना जवळ घेतलं नाही की तुम्ही यवनाच्या हातातला खाल्ला आहे, आता आमच्याकडे राहू नका, त्याचं तुम्हाला प्रायश्चित्त द्यावं. प्रायश्चित्त म्हणजे पैसे मारणं आणि सोनं घेणं एवढंच असायचं. तर ते या लोकांनी पैसेच नव्हते तर काय देतील, म्हणून हे सगळेचे सगळे लोक जम्मू काश्मीरमध्ये गेले. आणि तिथे आम्ही प्रत्यक्ष पाहिला की खेडी सगळी आपल्या याच्यासारखी आहेत, मराठी बोलणारी अशी आहे आजमध्ये. ही सगळी मराठी म्हणजे अफगाणिस्तान, गांधार, कझाकस्तानापर्यंत मराठी लोक होते, तिथेच सेटल झालेले आहेत. आणि आणखी एक कोणाला सांगत होतो, ओडिया भाषेतला क्रांतिकारक जो समजला जातो तो शिवशरण श्रीवास आहे, तो सेनापती असतो, तो पहिला तिकडचा ओडियामधला व्याकरणकार आहे. अशी मराठी लोकांची कर्तबगारी सगळ्या भाषांमध्ये. अगदी तंजावरचे भोसले घ्या किंवा बडोद्याचे गायकवाड घ्या किंवा ग्वाल्हेरचे शिंदे घ्या,
कुठेही गेले तरी त्यांनी त्या भाषेकरता खूप काम केलं आणि आपली भाषा जतन केली. असा मराठीचा खास ऑल इंडिया असा सबंध भारतीय पर्स्पेक्टिव्ह आहे. हे जे विविधतेचं काय म्हणायचं तंत्र आहे ते मराठी लोकांनी सांभाळलं आहे आणि हे सगळ्या हिंदुस्थानातल्या लोकांना पण आदर्श आहे की असं काही नसतं की आपण मराठीने ते दुसरे किंवा आपला हा भाग आणि तो दुसऱ्याचा वाईट किंवा हे खराब लोक आणि आपण चांगलं असं म्हणायची गरज नाही. सगळे आपल्याला आपलेच आहेत. ह्या देशातले काय अगदी बाजूचे सुद्धा आपलेच आहेत असं समजून आपले लोक पुढे जातात. हा मराठी लोकांचा काय म्हणायचं अतुलनीय असा जो काही गुण आहे तो आपण वाढवला पाहिजे. आपण असं म्हणता कामा नये की हा वेगळा आमचा नाही, हा तो नाही, तो फार काय अगदी महाराष्ट्रात गोवा आणि महाराष्ट्र आपल्याला टिकवता आलं नाही. गोव्यात मी 5 वर्ष शिकवत होतो गोवा युनिव्हर्सिटी. सुरुवात झाली तेव्हाच गेलो मी आणि मराठीच लोक, पण मराठी लोकांनी जवळ न घेतल्यामुळे ते वेगळे झाले. त्यांना हेटाळणी करणं, खराब करणं, वाईट म्हणणं, त्यामुळे ते बाजूला पडले. अशुद्ध आहे म्हणणं, आजही तीच परिस्थिती आहे. आधी आमच्या वेळी तर फारच होती की आम्ही पहिल्यांदाच मग खानदेशीतच जास्त लिहायचो आणि आपलीच भाषा कशी पुणेरीपेक्षा चांगली आहे असं आम्ही सिद्ध केलं. म्हणजे आम्हाला तो लोक म्हणायचे त्यावेळी की काही बोलायला लागलो कुठल्याही विषयावर, इतिहासावर, कशावर, तुमची भाषा आधी सुधारा मग बाकीचं बोला. म्हणजे आपल्याला तुच्छ समजायचं काही बोलू नये आपण. असं एकदा काहीतरी मी असंच बोलत होतो की आपल्याकडे काय काय चाललं आहे वगैरे वाईट. म्हणजे तुमची भाषा आधी सुधारा, दुसऱ्यांदा कशाला बोलता. म्हटलं भाषा कशा काय सुधारायची, आमचीच भाषा चांगली आहे. कोण म्हणतं की वाईट आहे, आमची खानदेशी भाषा पूर्वीपासूनही चालली. पुणेरीच तुमची आत्ताची आहे कधी 200 वर्षातली. उदाहरणार्थ म्हणे तुमचं जे होतं असतं काय होतं होतं हे शब्द अशुद्ध आहे. काय पाहिजे तर होतं पाहिजे. म्हटलं असं जर आहे तर तुम्ही पुणेरी लोक नव्हता असं म्हणता की नाही, तो नव्हता. तिथे कसं होतं चालतं आणि इथे कसं होतं नाही. आमचीच भाषा शुद्ध आहे, उलट तुम्ही ती शिकायला पाहिजे असं आम्ही लहानपणाला शिकलो. त्यामुळे आम्ही लेखक होऊ शकलो की आपली जी मातृभाषा आहे म्हणजे आईने शिकवलेली भाषा त्याला मातृभाषा म्हणतात. मातृभाषेचा हा अर्थ आहे. तर आपली आई जशी आपल्याला वंदनीय आहे तशी आपली भाषाही वंदनीय आहे आणि तिचं जे आहे ते आपण मान्य केलं नाही. मी कुठेही मी जाईन तर मी मराठीतच विचार करीन आणि त्यामुळेच मी सुद्धा आतापर्यंत पाहिलं की मी अनेक ठिकाणी शिकवलं. अगदी जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडमध्ये सगळीकडे मी अध्यापक होतो आणि थिंकिंग माझं नेहमी मराठीतच, खानदेशीतच खरं म्हणजे. तो आला नाही असं म्हटलं की प्रश्न भेटतो. आता खानदेशीत पहा, मी परवा उदाहरण दिलं की मी आणि मी नाही. मीनं असं म्हटलं कोणी मी आलो हे बरोबर, पण मीनं तर न प्रत्येचा पुणेरी भाषेत देत नाही. मी केलं, खानदेशी म्हणून मीनं केलं म्हणतो. जो मराठी पण म्हणतो मीनं आलं, मीनं केलं, मीनं रांधलं, मीनं स्वयंपाक केला. हा मीनं प्रत्यय न गेल्यामुळे काय झालं की मी केलं आणि मीनं केलं याच्यातला फरकच गेला. त्याच्यामुळे अहंभाव वाढला. मीनं केलं म्हणजे काय की मी करताय, पण मी केलं त्याच्यामध्ये आपण हा प्रथमा विभक्तीचा असतो. आपलं काही काम नाही, सगळं असं सगळं जग म्हणतात. असा फरक आहे. तर तो आपण कसा टाळायचा. असं थिंकिंग केलं की तुम्ही मराठी चांगलं लिहिता आणि पुढे जाता आणि त्यामुळे तुम्हाला मग साहित्यातही काही करता येतं. तुम्ही जर दुसऱ्याची भाषा बोलला, इंग्रजी बोलला तर तुमच्या हातून कधीही चांगलं होणार नाही. एवढंच नाही तर तुम्ही कुठल्याही इंजिनिअरिंगमध्ये जा, आर्किटेक्चरमध्ये घ्या, ते आपली जी परिस्थिती आहे ना आजची, मुंबईत पहा तुम्ही, कुठे पहा, शिस्त नाही, फुटपाथ नाही, वाहनांना रोज अपघात किती होतात, 10 अपघात रोज, जगात कुठे नाही असे. हे अशी आपली कल्चर. याचं कारण आपले लोक इंग्रजी शिकून आर्किटेक्ट झालेले आहेत, इंग्रजी शिकून सेक्रेटरी होतात आणि मोठे IAS वगैरे अशा लोकांच्यामुळे आपला देश बिघडतो आहे. आपलाच लोक म्हणजे पूर्वीपासून आपण पाहिलो म्हणजे महात्मा गांधीसारखे, विनोबा भावेसारखे किंवा आपल्याकडे जे खूप शेतकरी क्रांती झाली, शरद जोशीसारखे असे लोक वाढल्याशिवाय आपला महाराष्ट्रच काय एकूणच मानवी समाज सुधारणार नाही. आणि आमचे भाषाशास्त्रज्ञ तर स्पष्टच सांगतात की सगळ्या देशाला खरिते पाठवले आहेत. ते आम्ही परवा आमच्या एका पंतप्रधानांनाही दाखवलं की निदान प्राथमिक शाळा तुमच्या देशात, स्वतंत्र देशांना दिल्या आहे सगळ्या युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, सगळे भाषाशास्त्रज्ञांचं ते मत आहे की निदान प्राथमिक शिक्षण आपापल्या मातृभाषेत झालं पाहिजे. हे मोठमोठे लिंग्विस्ट भाषाशास्त्रज्ञ सांगतात. आपल्याकडे नेमकं प्राथमिक शिक्षण दुसऱ्या भाषेतून केल्यामुळे ती डोकी आऊट होतात, लुडी पांगणी माणसं होतात आणि पुढे आपली प्रगती कशात होत नाही.
हे आपलं खोटं चाललंय की आपण जगातली सगळ्यात मोठी आर्थिक संस्था आहे, सगळ्यात कुठे नाही. जगात अर्ध्यात जास्त लोकांना खायला मिळत नाही. जगात जास्त बलात्कार स्त्रियांचे म्हणजे कितीतरी दररोज दर तासाला कितीतरी आहेत. आता मी विसरलो आकडा, पण दर तासाला अपघात बलात्कार अमेरिकेत होत नाही इतके हिंदुस्थानात होतात. ही आपली कल्चर आहे. हे सगळं भाषांचे एकमेकाचे संबंध नाहीत, काही नाही काही नाही. पूर्वी आपले कोण महादजी शिंदे हे त्या तिकडे अहमदशाह अब्दालीला ठणकावून सांगायचे की तुमच्या देशात परत जा. त्याला इंग्रजी बोलायची काहीच गरज नव्हती. समजायचं ज्याला त्याला जो तो करून देतो अर्थ. असं आपापल्या भाषेतून आपापलं सत्व जे आहे ते टिकवणं हे आपण मराठी लोकांनी तरी वाढवलं पाहिजे, कारण आपल्याला ती परंपरा आहे. इतरांना कोणाला माहीत नाही, त्यामुळे हा माझा अभ्यास नाही. पण सगळीकडे हे जे जगभर जे चाललेलं आहे की आपली भाषा शिका, परकी भाषा बंद करा. खरं तर नियमच पाहिजे, कायदेच केले पाहिजे की निदान 4थीपर्यंत युनोनीच सांगितलं, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचं मत असं आहे की 4थीपर्यंत फक्त देशभर आपापल्या भाषात शिकतो. आता आपण सोडून द्या की आपण भिल्ली डांगी असे शब्द आहेत आदिवासी लोकांचे, त्याही भाषा शिकवल्या पाहिजे. ते तर दूरच राहिलं, पण मराठी शिकवत नाही. आणि उद्या अशी परिस्थिती येईल मित्र हो की मराठीला अल्पसंख्याकाचा दर्जा द्या अशी परिस्थिती येईल, किंवा आमच्याकरता रिझर्वेशन ठेवा, मराठी आहोत आम्ही अशी परिस्थिती येईल. हे असे ज्ञानेश्वर आणि चक्रधर आणि यांच्यासह परिस्थिती अशी पाळी यायची शक्यता आहे. कारण मराठी शिक्षणाला वाईट दिवस आले आहेत. ते आपल्यासारख्यांनी जे काही सुबुद्ध असतील त्यांनी कमीत कमी बंद करावे आणि याच्यातूनच मार्ग काढावा. कारण जगात कुठेही दुसऱ्या परक्या भाषेतून पुढे जाता येत नाही अशी परिस्थिती. थोडक्यात म्हणजे मला काय सांगायचं ते मी सांगितलं मित्र. मी शेवटून आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या जे काही लिंग्विस्टिक सर्वे होतात, जगातल्या भाषांचे सर्वेक्षण, त्याच्यात दरवर्षी 25 भाषा नाहीशा होतात असं स्टॅटिस्टिक्स आहे सगळीकडे. आणि आपल्या देशातल्या सुद्धा काहीतरी म्हणजे सर्वेप्रमाणे दरवर्षी 5 ते 7 भाषा नाहीशा होतात. नाहीशा आता हळूहळू असं होतो तो मराठीच नाहीशी झाली तर काय करणार आपण. म्हणजे इंग्रजीच बोला आणि ती अशी घाणेरडी इंग्रजी, अशी परिस्थिती येईल की तुम्ही असे गुलाम आणि रिझर्वेशन मागणारे होणार. एवढ्या मोठ्या देशांनी आणि एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या कल्चरनी असं रिझर्वेशन मागणं पुढे लाज वाटेल अशी परिस्थिती आज झालेली आहे. आणि हे लेखक म्हणून मला फार काय म्हणतात लज्जास्पद वाटतं. मी आपल्यासमोर माझी ही काही वेदना ती मांडली, आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.